आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला बळ देणारा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. अनुभव युवा मंच आणि शिरपूर फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाशी ऐक्य व्यक्त करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या करून आंदोलनाला समर्थन दिले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA अधिकाऱ्यांनीही पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सहभागी नागरिकांनी केली. शिरपूर शहरासह ग्रामीण भागातील युवक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अनेक पालक आणि नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होत आपले समर्थन व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणत्याही प्रकारचा खेळ होऊ नये अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शैक्षणिक व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. स्वाक्षरी मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला लोकसमर्थन मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमामुळे युवकांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांविषयी जनजागृती निर्माण झाली. लोकशाही मार्गाने आंदोलनाला पाठिंबा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. मोहिमेदरम्यान नागरिकांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला. स्वाक्षरी मोहिमेला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. शिरपूरमधून दिलेला हा पाठिंबा विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागणीला आणखी बळ देणारा ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. दिल्लीतील आंदोलनाला महाराष्ट्रातून मिळणाऱ्या समर्थनाच्या मालिकेत शिरपूरचाही सहभाग नोंदवण्यात आला. एकूणच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर देशभरात सुरू असलेल्या जनआंदोलनाला शिरपूरकरांनी स्वाक्षरीतून ठाम साथ दिली. प्रतिनिधी साहेबराव पावरासह स्वराज्य न्यूज शिरपूर. आज शिरपूरमध्ये अनुभव युवा मंच आणि शिरपूर फर्स्ट यांच्या संयुक्त रित्या आज सही मोहीम घेण्यात आली. या मोहिमेचा उद्देश दिल्ली येथे जंतर मंतरवर युवकांच्या विविध मागण्यांसाठी होत असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आजची ही मोहीम होती. खरं तर 5 मेला या देशामध्ये नीट सारखा अतिशय महत्वपूर्ण पेपर फुटला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये TAT सारखा पेपर फुटला आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये तरुणांची भूमिका, तरुणांचं मोठं नुकसान करणाऱ्या या घडामोडी घडल्यानंतर या देशातला तरुण हा मोठ्या प्रमाणात जागा झाला. या पेपर फुटीच्या प्रकरणामुळे देशभरामध्ये 22 तरुणांनी आत्महत्या केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यांची जबाबदारी होती ती केंद्र सरकारने या सगळ्या याच्यावर एकही प्रतिक्रिया दिली नाही. या सगळ्या याच्यामध्ये सोनम वांगचुक सारख्या सामाजिक कार्यकर्त्याने दिल्ली येथे मोठं आंदोलन उभारलं आणि केंद्र सरकारने या आंदोलनाकडे देखील दुर्लक्ष केलं आणि सोनम वांगचुक यांना अतिशय लोकशाही तुडवत त्यांना उचलून नेलं. काल जी बातमी देशभरामध्ये पसरली ती या लोकशाहीला संपवणारं सगळ्यात मोठं चिन्ह दाखवणारं आहे.